श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटच्या मठात एक दिवस खूप गर्दी होती। सगळेजण स्वामींच्या चरणी आपल्या इच्छा, समस्या, रोग आणि दुःख मांडत होते। पण स्वामी मात्र वारंवार एका कोपऱ्याकडे पाहत होते। त्या कोपऱ्यात एक वृद्ध आई शांतपणे बसली होती। तिने कधीही स्वामीकडे काही मागितलं नव्हतं, फक्त रोज येऊन त्यांचं दर्शन घ्यायची। अचानक स्वामी उठले आणि सगळ्यांना आश्चर्य वाटले। ते थेट त्या आईकडे गेले। आई घाबरून म्हणाली, स्वामी, मी तर काही मागितलं नाही। ते ऐकून स्वामी मंद हसले आणि म्हणाले, आई, म्हणूनच तर मी स्वतः तुझ्याकडे आलो आहे। जे काही मागत नाहीत त्यांचं नशीब मी स्वतः लिहितो। स्वामींनी तिच्या हाताला स्पर्श केला आणि वर्षानुवर्षाची तिची वेदना शांत झाली। त्या क्षणी आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, कारण तिला जाणवलं स्वामींचं प्रेम शब्दातून नाही तर शांत हृदयातून मिळतं। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।